तर शक्तीपीठ महामार्गाच्या बातमीकडे। देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ मार्गाला होणारा विरोध कायम आहे। आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे। या महामार्गाचा लाभ महाराष्ट्राला नाही तर गोव्याला होणार आहे असा आरोप करण्यात येतोय। या मार्गामुळे नागपूर आणि गोवा या दरम्यानचं अंतर हे 8 तासांवरती येईल, हे म्हणणं दिशाभूल करणार आहे असा दावाही विरोधकांनी केलाय। पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन त्यासाठी उभं राहिलंय। तर यापूर्वीच शक्तीपीठ महामार्गाला विरोध जो आहे तो पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकीकडे आपण बघितलंय शक्तीपीठ महामार्ग होणं हे खरं तर अपेक्षित होतं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे फडणवीसांसाठी। मात्र दुसरीकडे विरोध सुद्धा वारंवार आता वाढताना पाहायला मिळतोय, उघडपणे होतोय। काय नेमकी यामागची कारणं? आजची जी विरोधाची गोष्ट आहे ना ती जरा जास्त महत्वाची आहे, कारण अखिल भारतीय किसान सभेने एक समिती नियुक्त केली होती। त्याच्यामध्ये न्यायमूर्ती नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही 3 सदस्यीय समिती अभ्यास करत होती। आता डाव्या चळवळीत असलेल्या कुठल्याही संघटनांचा जसा दृष्टिकोन असतो तो थोडासा बाजूला जरी आपण ठेवला, कारण सत्ताधारी पक्षातली पण अनेक मंडळी या प्रकल्पाला विरोध करतायत। तर आता त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या भूसंपादन तर होईल, पण प्रत्यक्षामध्ये या प्रकल्पाचा जो फायदा आहे तो गोव्याला होईल। त्याची त्यांनी 3 कारणं सांगितली। 2 किंवा 3 धार्मिक स्थळ एकमेकाशी जोडणं हा काही सार्वजनिक उद्देशाचा भाग असत नाही। या मार्गामुळे नागपूर आणि गोवा या दरम्यानचं 8 तासाचं जरी अंतर कमी झालं तरी त्यांचं असं म्हणणं आहे की यामुळे गोव्यातली जी संस्कृती आहे, जी तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे, त्या संस्कृतीचं महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आगमन होईल आणि गोव्यातली जी मद्य विक्री आहे ती सुद्धा वाढेल। म्हणजे अशा पद्धतीचा एक वेगळा दृष्टिकोन पण त्यांनी या आपल्या अहवालात मांडलाय, तो राज्य सरकारला सादर होणार आहे। दुसरीकडे सत्ताधारी पक्षातली जी मंडळी आहेत ती आज कोल्हापूर, सांगलीमध्ये आंदोलन करतायत। मराठवाड्यामध्ये पण या प्रकल्पाला विरोध सुरू झालेला आहे। 82,000 कोटी रुपयाचा हा मोठा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामुळे संपूर्ण महाराष्ट्र एका रस्त्याने जोडला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं, पण या प्रकल्पाचं भवितव्य किमान विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी अंधारात आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। तर इकडे विरोध वाढलेला आहे, मात्र हा शक्तीपीठ महामार्ग कसा असणार आहे तेही एकदा आपण पाहूयात। कसा आहे शक्तीपीठ महामार्ग ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। कुठून कुठेपर्यंत तर तो आहे नागपूर ते गोवा। किती किलोमीटरचा मार्ग आहे तर 760 किलोमीटर इतका हा पूर्ण मार्ग असणार आहे। किती पदरी असेल तर 6 पदरी असा हा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे। वेळ किती वाचणार आहे तर 18 तासांवरनं 8 तासांवरती असं हे अंतर वाचलं जाणार आहे। किती जिल्ह्यातनं हा जाणार आहे तर 12 जिल्ह्यांमधनं शक्तीपीठ महामार्ग जाईल। तर किती शक्तीपीठं जोडली जातील तर एकूण 3 शक्तीपीठं या महामार्गाने जोडली जाणार आहेत। तो कोणती शक्तीपीठं यामध्ये समाविष्ट आहेत? माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई अशी ही 3 शक्तीपीठं जोडली जाणार आहेत आणि म्हणून त्याचं नामकरण शक्तीपीठ महामार्ग केलंय। धार्मिक स्थळं सुद्धा जोडली जाणार आहेत, त्यात अंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, नांदेडचा गुरुद्वारा या महामार्गाने जोडलं जाणार आहे। तर धार्मिक स्थळं ही भरपूर आहेत, त्यात विठ्ठल मंदिर आहे पंढरपूरचं, अक्कलकोट आहे, गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, कुणकेश्वर, पात्रादेवी ही सुद्धा धार्मिक स्थळं जोडली जातील। तर महाराष्ट्राची दिशा कोणती असेल? महाराष्ट्राची उत्तर, दक्षिण टोकं पूर्व बाजूनं जोडली जाणार आहेत। तर कोणकोणता विभाग जोडला जाणार आहे? विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं या शक्तीपीठ महामार्गानं जोडलं जाईल। तर प्रकल्पासाठी खर्च तब्बल 86,000 कोटींचा आहे आणि प्रकल्पाची डेडलाईन ही 5 वर्षांची आहे। 5 वर्षानंतर हा महामार्ग पूर्ण होईल आणि एकूण 12 जिल्ह्यांमधनं जाईल। मात्र हे होत असताना अनेक जिल्ह्यातल्या जमिनी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत, यालाही काही जणांचा विरोध आहेच। मात्र त्याबरोबरीने इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे हे समोर येत आहेत। नेमका का विरोध आहे ते पण आपण पाहूयात। मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार आहे, हे एक प्रमुख कारण आहे। तर 8,000 हेक्टर जमीन ही या रस्त्यासाठी जाणार आहे। तुटपुंज मोबदल्याची भीती ही इथल्या स्थानिकांना आहे। तर पूरपट्ट्यातनं महामार्ग जाणार आहे, त्यामुळे ती एक भीती आहे। नद्यांना अडथळे निर्माण होणार आहेत।
पूरस्थिती आणखी बिकट होऊ शकते, आजूबाजूच्या शहरांना गावांना त्याचा फटका बसू शकतो अशी ही भीती आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग येत्या काळात खरंच होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. आपण बघतोय कोणाचा विरोध आहे, तर जे सध्या आपण बघतोय की राज्यातल्या राजकारणात सक्रिय आहेत असे हसन मुश्रीफ जे पालकमंत्री आहेत कोल्हापूरचे, आणि समरजित सिंग घाटगे जे भाजपचेच नेते आहेत त्यांचाच विरोध आहे. तसंच राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत. शाहू महाराज जे सध्या कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांनी देखील या महामार्गाला विरोध केलाय. त्यामुळे एकीकडे आपण बघतोय की सत्ताधारी जे आहेत त्यांचा सुद्धा विरोध पाहायला मिळतोय आणि विरोधक तर विरोध करतच आहेत.